पहिलं षटक घेऊन येतोय आपल्या कोल्हापूर या टीमकडनं. अतिशय महत्वपूर्ण हा सामना असेल. 20 संघ स्पर्धेमध्ये सहभागी होते. अंतिम 10 मध्ये टॉप 10 मध्ये आलेले 10 संघ, त्या 10 संघामधील हे 2 संघ आपल्या समोर आलेत. अकोला आणि कोल्हापूर. विजय नलावडे पहिला चेंडू घेऊन येतोय फलंदाज अमोलसाठी. अमोलसाठी पहिला चेंडू. विजयचा यावेळी फटका बसला आणि पहिल्या चेंडूवर ब्रेक थ्रू, पहिल्या चेंडूवर सफलता मिळाली विजय नलावडे या खेळाडूंना. अमोल या खेळाडूला भारतीय 0 आणि ऑस्ट्रेलियन डक घेऊन परतीचा प्रवास करावा लागतोय. पहिली सफलता डीजे. अमोल बाद झाला. नवीन येतो फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर पवन वैदकार. हा खेळाडू होता अकोल्याकडनं. सुरुवात खराब झालेल्या पहिल्या चेंडूवर महत्वाचा खेळाडू सलामीला असणारा अमोल हा 0 बाद झाला. आणि कोल्हापूर टीमसाठी सुरुवात अतिशय सुरेख राहिली, कारण ज्यावेळी आपली सुरुवात चांगली असते त्यावेळी शेवट सुद्धा चांगला होण्याची चिन्ह त्या संघाकडनं असतात. कोल्हापूर संघाकडनं विजय नलावडे या गोलंदाजाने पहिल्या चेंडूवर सफलता. दुसरा चेंडू फक्त सन्मानपूर्वक खेळला. कदाचित धावचीची नामी संधी यावेळी येऊन ठेपलेल्या पाहायचा पंचांचा इशाऱ्याची अपेक्षा असेल. पुन्हा एकदा असेल पंचांकडनं रिव्ह्यू. थर्ड अंपायर महत्वाचा फलंदाज सलामी लावलेला खेळाडू अभिषेक. ज्या खेळाडूवर या संघाची भिस्त त्या खेळाडूच्या अगेन्स्ट इथं जोरदार अपील झालंय. रिव्ह्यू असेल. फलंदाज धावची सर्पमध्ये बाद आहे की नाही याची पडताळणी या निमित्तानं पाहिली जाईल. मी बाकीच्यांना विनंती केली की आपण सर्वांनी बाजू जायचं. फक्त आयोजक आपल्या डिसिजन कळवतील. या चेंडूवर खेळाडू आणि अशा रीतीने फलंदाज बाद. अकोला टीमचा महत्वाचा खेळाडू की ज्याने मागच्या सामन्यामध्ये अर्धशतक साजरे करून सामन्यावरचा किताब मिळवला होता, तो खेळाडू लगातार ॲडव्होकेट विपुल ठाकूर साहेबांचं इथे शुभ आगमन झालंय. सन्माननीय ॲडव्होकेट विपुल ठाकूर साहेबांचं मोस्ट वेलकम मनापासून मी स्वागत करतोय. लगातार 2 चेंडू 2 सफलता कोल्हापूर टीमला मिळाल्या. 2 हादरे मिळाल्यात. सन्माननीय विपुल ठाकूर साहेबांचं या निमित्ताने मनपूर्वक स्वागत. सुरेशजी महाडिक अध्यक्ष यांच्या शुभाशय केले जाईल. अभिषेक हा फलंदाज बाद झाला. दोन्ही सलामीवीर मैदानाच्या बाहेर गेलेत. आता आलाय नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावर. 4थ्या क्रमांकावर खेळाडू येतोय राजिक. हा खेळाडू राजिक देशमुख हा खेळाडू मैदानामध्ये येतो 4थ्या क्रमांकावर. विजय नलावडचा हा पुढचा चेंडू. बॅटची एज लागली. फर्स्ट स्लिप मध्ये हा चेंडू गेला. एकच धाव. एका धाव संख्येनं पवन यानं आपलं खातं खोललंय आणि संघाचं हे खातं खूप उशिरानंतर एका धावसंख्येनं उभारलं गेले. थोडीशी दळमळीत अशी अवस्था अकोला संघाला संघाची झालेली आहे. सज्ज होतोय विजय नलावडे. हा गोलंदाज पुन्हा एकदा राईट हँड ओव्हर द विकेटने मारा करतोय. 10-12 पाऊलचा रनअपने गोलंदाजी करतोय. राजीव साठी हाही फटका बसला असं वाटतं आणि इथे झाले का या षटकामध्ये आणखी एक सफलता. पहिल्या षटकामध्ये मात्र बॅकफुटवर सोडलंय अकोला या टीमला. डीजे
यार बिना जिना क्या नातं असतं मैत्रीचं. जे नातं अचानकपणे निर्माण होतं ते नातं मैत्रीचं. जगामध्ये एक वेगळं नातं की ज्या नाताला आपण मैत्री संबोधतोय. कधीही मदतीला धावून येतो तो मित्र असतो. असं हे नातं अचानकपणे निर्माण होतं. इथं झालं काय, अकोला संघाची अवस्था अतिशय खडतर झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये 3 फलंदाज मैदानाच्या माघारी गेलेत. संघ अतिशय अडचणीमध्ये गेला आणि अडचणीमध्ये जात असताना 5व्या क्रमांकावर येतो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लखन ठाकूर हा खेळाडू. यावेळी ठाकूर सारखी भूमिका त्याला निभावावी लागेल, कारण संघ अतिशय अडचणीमध्ये. एका धावसंख्येवर 3 फलंदाज बाद झालेले आहेत. अतिशय नाजूक अशी अवस्था, पण त्या नाजूक अवस्थेमधनं आपल्या संघाला जर बाहेर काढायचं असेल तर चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल या लखन ठाकूर या फलंदाजाला. दोन्ही पंच अतिशय क्वालिफाईड आहेत. व्यावसायिक दर्जाचे हे दोन्ही पंच आहेत. दिवसभरामध्ये चांगली कामगिरी दोन्ही पंचांची राहिली. ते दोन्ही पंचांचे या निमित्तानं मनपूर्वक आम्ही आभार मानतोय. विजय नलावडे की ज्यांना कंबर्ट या सामन्यामध्ये अकोला टीमचे मोल्ड आतापर्यंत तोच विजय नलावडे सज्ज होतोय. पुढचा चेंडू हाही अतिशय वेगवान टप्पा पाडला. अतिरिक्त वेग या चेंडूवर पाहायला मिळाला आणि या चेंडूवर फलंदाज लखनला काही समजलं नाही. चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थगित राहिली. धावफलकावर 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 बाद 1 अशी दयनीय आणि नाजूक अशी अवस्था मैदानामध्ये. हा पुलटास चेंडू यावेळी बॅकवर्ड डीप स्क्वेअरच्या दिशेने खेळलाय. चेंडूवर धाडलंय सीमारेषा पार. 4 धावसंख्येने इथे आत्मविश्वास निर्माण केला अकोला टीमचा. डीजे अभी हो धमाका हमारा ही होगा. पण दोन्ही संघाचा हा इलाका नाहीये. पण या रायगडामध्ये ज्या रायगड एक ख्याती आहे, ज्या रायगडचं नाव आज देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आदराने घेतलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड. या रायगडमध्ये आज उरण तालुका आणि उरण तालुक्यामध्ये जो विकसित तालुका आहे त्या तालुक्यामध्ये आज हा क्रिकेटचा महासंग्राम आपण एन्जॉय करताय. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अकोला टीमची धावसंख्या आपण जर धावफलकावर बघितली तर 3 बाद 5. गोलंदाजीमध्ये झाला बदल. नवीन येतो गोलंदाज कोल्हापूर टीमकडनं विकास ढोगळे की ज्यानं मागच्या सामन्यामध्ये एक अर्धशतक साजरं केलं होतं आणि आपल्या संघाला जिंकून देऊन मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्या खेळाडूने मिळवला तो खेळाडू विकास येतोय नवीन षटक घेऊन आपल्या संघाकडनं. समोर असणारा फलंदाज पवनसाठी. आपण पवन हे नाव जर ऐकलं तर खऱ्या अर्थानं गोडसाहेब बी संघाचा पवन केणे हे नाव खूप प्रसिद्ध आहे महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये. त्या नावातील हा खेळाडू पवन या मैदानामध्ये अकोला टीमसाठी चांगलं कार्य मैदानामध्ये करिअर केलं पाहायचा. समोर असणारा गोलंदाज विकास घोगळे. पहिला चेंडू घेऊन पवनसाठी हा चेंडू होता. सोडून दिला पवननं आणि चांगला चेंडू म्हणून पंचानं घोषित केला. चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थगित राहिली. धावफलकावर 3 बाद 5. 3 बाद 5 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळतोय. अकोला या टीमची पुन्हा एकदा सज्ज होतोय. विकास घोगळे हा खेळाडू राईट हँड राऊंड विकेटने मारा करतोय. समोर असणारा फलंदाज पवनसाठी. हा चेंडू सुरेख होता. गुड्डेंचा टप्पा पाडला. एक थोडीशी अतिरिक्त उसली या चेंडूवर पाहायला मिळाली. या उसलीमुळे फलंदाज पवनला काही समजलं नाही. पुन्हा एकदा चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या पुन्हा एकदा स्थगित राहिली. धावफलकावर 3 बाद 5. अतिशय थोडीशी शांत आणि सावध अशी सुरुवात यावेळी मैदानाच्या आतमध्ये अकोला टीम करताना दिसतोय. कोल्हापूर संघाची तंत्रशुद्ध अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सज्ज होते गोलंदाज विकास घोगळे. विकास हाही चेंडू सोडून दिलाय.
ज्या प्रकारे आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी सामने पाहत असता अनेक खेळाडू चेंडू सोडतायत, त्या प्रकारचा हा चेंडू पवन सोडला आणि हाही चेंडू लगातार बॅक टू बॅक तिसरा चेंडू फेकला निर्धाव. धावसंख्या स्थगित राहिली ती धावफलकावर 3-5. म्हणजे सोबत जोडले गेले आमचे स्कोरर मित्र केगाव गावचे सनी म्हात्रे, एक मोठं नाव आहे या क्षेत्रातील. मनपूर्वक त्यांचंही या निमित्तानं मी स्वागत करतोय. खूप सारे योगदान या स्पर्धेत त्यांनीही दिलं. केगाव टीमचं नाव जर घेतलं तर एक दहशत या संपूर्ण रायगडमध्ये या संघाची राहिली. अशा गावातील हा गुणलेखक आपल्यासोबत जोडला गेला. 5 धावसंख्या धावफलकावर. आई चेंडू लगातार चौथा निर्धाव फेकलाय. विकास गोगलेचं कौतुक करावं लागेल. अष्टपैलू खेळ या मैदानाच्या आतमध्ये या खेळाडून दाखवलाय. मागच्या सामन्यामध्ये 72 धावांची एक नाट्यमय विस्फोटक नाबाद खेळी या खेळाडूने केली होती. आता मात्र गोलंदाजी करताना लगातार 4 चेंडू निर्धाव फेकतो आतापर्यंत हा गोलंदाज विकास गोगले. सज्ज होते पुन्हा एकदा गोलंदाज विकास पवनसाठी. पवनकडनं थोडासा खराब असा खेळ होताना दिसतोय. हाई चेंडू मात्र निर्धाव. अतिशय चांगली सुरुवात विकासकडनं पाहायला मिळते. पवनचा खेळ थोडासा शांत राहिला. कदाचित वादळापूर्वीची ही शांतता असू शकते. पवनच्या बॅटमधनं वादळ निर्माण होईल का येणाऱ्या काळामध्ये, ते येणाऱ्या काळामध्ये आपण नक्की पाहू शकाल. तत्पूर्वी 5 चेंडू लगातार निर्धाव खेळला पवन हा खेळाडू आणि 5 चेंडू लगातार निर्धाव फेकलेत विकास गोगले या गोलंदाजानं. सज्ज होतोय विकास पवनसाठी. पवनसाठी हा 6वा चेंडू होता. यावेळी मिडन षटक फेकण्याची एक लांबी संधी होती, मात्र ती संधी यावेळी येऊ दिली नाही. पवननी बॅटची एज लागली. लेग गलीमध्ये चेंडू गेले. एकच धाव. अशा रीतीने 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर अकोला संघ पोहोचतोय 3-6. या धावसंख्येवर थोडीशी नाजूक अशी अवस्था मैदानाच्या आतमध्ये. पण मागच्या 2 षटकामध्ये काय झालं, कसं झालं गेलं गंगेला मिळालं या उक्तीप्रमाणे नव्या जोशाने आणि नव्या विश्वासानं आणि नव्या ईर्ष्येनं सामोरं जाऊन अकोला टीमला या सामन्यातून चांगल्या स्थितीमध्ये राहण्याचे असेल तर येणाऱ्या षटकामध्ये षटकार चौकांची आतषबाजी या सामन्यामध्ये करावी लागेल. पण पुन्हा एकदा कोल्हापूर टीमकडनं विजय नलावडे हा गोलंदाज आलाय की ज्याने मागच्या षटकामध्ये कंबरडं मोडलं होतं अकोला टीमचं. तोच गोलंदाज पुन्हा एकदा विजय नलावडे आला. आपल्या कोट्यामधील दुसरं आणि संघातर्फे 3रं षटक घेऊन होतं विजय नलावडे. एक उंच पुढा असा खेळाडू आहे. राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा करतोय. जवळजवळ 10 ते 15 पावांचा रनअप ज्याचा समोर असणारा पवन हा खेळाडू खेळतोय. हा चेंडू पुन्हा एकदा फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटचा आणि बॉलचा संपर्क व्यवस्थितरित्या होऊ शकला नाही. पंचांचा इशारा लेग बाईचा आला. 1 धाव मिळाली. एका धावसंख्येनं धावसंख्या पोहोचतोय 3-7 धावसंख्या. 3-7 पीटीसीच्या माध्यमातून 198 देशामध्ये ही स्पर्धा आपण पाहू शकाल. घर बसल्या अनेक प्रेक्षक या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. त्या सर्व प्रेक्षक राजांचं मनापासून या निमित्तानं मी स्वागत करतोय आणि आभार मानतोय. 7 धावा धावफलकावर. हा चेंडू लॉंग ऑन चार्जर मध्ये खेळला फलंदाज लखन ठाकूर. 1 धाव आली. एका धावसंख्या पोहोचते 8 वर. थेंबे थेंबे तळे साचे याप्रमाणे खेळ मैदानाच्या आतमध्ये अकोले या टीमचं चालू आहे. लौकिकीचा साजेसा खेळ मैदानाच्या आतमध्ये अकोला या टीमला करावा लागेल, अन्यथा या स्पर्धेमध्ये थोडंसं बॅकफुटवर आपण गेलात. यावेळी प्रयत्न करते पवन हा खेळाडू. आडव्या बॅटने खेळलेला चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये हा चेंडू गेला. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण केलं क्षेत्ररक्षकानं. एकच धावसंख्येवर समाधान मानावं लागलं. एका धावसंख्येनं संघ पोहोचतोय 3-9 वर. 3-9 अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते अकोला या टीमची. हाय चेंडू यॉर्कर होता. क्रिकेटमध्ये सर्वात बेस्ट काय वीरेंद्र सेहवाग यांनी एक वाक्य सांगितलं. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि यॉर्कर
या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत क्रिकेटमध्ये. तो हा चेंडू विजय नलावडे या गोलंदाजानं फेकला होता लखन ठाकूरच्या अगेन्स्ट. चेंडूवर सन्मान दिला. पुन्हा एकदा चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थगित धावफलकावर राहिली ती 3-9. हा चेंडू अतिरिक्त उसली या चेंडूवर पाहायला मिळाली. चेंडूमध्ये वारंवार व्हेरिएशन पाहायला मिळते. बदल हा निसर्गाचा नियम असतो. ज्या ज्या वेळी आपण आपल्या आयुष्यामध्ये बदल करता, क्रिकेटमध्ये बदल करत असता, त्यावेळी तुम्हाला यश मिळत असतं. यावेळी विजय नरवडेने वारंवार हा प्रयत्न केला आणि त्यामध्ये त्याला यश आतापर्यंत या सामन्यामध्ये मिळालं. विजय नलावडेचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी असेल या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा सज्ज होतो विजय नलावडे. हा चेंडू मात्र यावेळी भिरकावलाय. अतिशय जोरदार असेल आसमानी आणि सुलतानी सरकार डीजे. या षटकारानं 3 षटकं संपली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या झाली अकोला टीमची 3-15. जरी धावसंख्या कमी असेल तर मात्र येणाऱ्या दोन्ही षटकामध्ये एक सावध पवित्रा घेऊन कुठलीही विकेट यावेळी बाद झालेली नाही अकोला टीमची. हे महत्वाचं या टीमसाठी. पुन्हा एकदा झाला गोलंदाजीमध्ये बदल. येतो नवीन गोलंदाज आपल्या कोट्यामधील दुसरं आणि संघातर्फे 4थं षटक घेऊन विकास गोगळे. धावसंख्या 15. धावफलकावर 3-15 अशी धावसंख्या. सावध पवित्रा मैदानाच्या आतमध्ये अकोला या टीमने घेतलेला आहे. मानसिक दडपण संघावर राहिलेला आहे. ते मानसिक दडपणातून बाहेर यायचं असेल तर चांगल्या खेळाची अपेक्षा असेल. यावेळी हा चेंडू विकास अतिशय सुरेख. आतापर्यंत विकास 7 चेंडू फेकतोय, धावा खर्च करतोय फक्त एकच. म्हणजे अतिशय सुरेख अशी गोलंदाजी विकास करतोय. अष्टपैलू खेळ कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय विकास हा खेळाडू. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी. हा चेंडू मात्र यावेळी लाईन भरकटली आणि पंचांचा मात्र इथे स्वरचा इशाराला. एक धावसंख्या मिळाली. एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 3-16. आणखी एक चांगला चेंडू. वारंवार मात्र पवन हा खेळाडू खराब अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करताना दिसतोय. आतापर्यंत 10 चेंडू खेळले आहे. धावसंख्या फक्त 3 उभारल्या त्या खेळाडूंना पवननं. 12 चेंडू 3 धावा. म्हणजे अतिशय खराब अशी खेळी मैदानाच्या आतमध्ये हा खेळाडू करताना दिसतोय. आणि विकास मात्र एका बाजूला सुरेख अशी गोलंदाजी. यावेळी मात्र हा जेर उडालाय आणि मात्र यावेळी पवनच्या खेळीचा अंत झाला. वैयक्तिक धावसंख्या उभारली 13. सांघिक धावसंख्या झाली 16. 4था हादरा मिळाला अकोला टीमला डीजे.
जो खेळला स्वतःच्या जीवाशी त्याचं नाव शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज ज्या ज्या वेळी मुखामध्ये नाव येतं 100 हत्तींचं बळ आपल्यामध्ये संचारतं. मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन कणभर स्वराज्य ज्या राजानं निर्माण केलं छत्रपती शिवाजी, झाला नाही आणि कधी होणारही नाही त्यांच्यासारखा दुसरा. छत्रपती शिवाजी महाराज देव नव्हता, पण आज लाखो आणि करोडो मंदिरामध्ये देव बसलेत या राजांच्या पराक्रमामुळं. ते सुमधुर शिवमय संगीत आपण डीजेच्या माध्यमातून पाहता. जेवढं कौतुक डीजेचं करावं तेवढं कमी असेल. अतिशय सुंदर डीजे. 5 फलंदाज बाद झालेत, 5 मोरे यावेळी बाद झालेत. टीम अकोला या टीमचे धावसंख्या 16, 5 बाद 16. अतिशय नाजूक अशी अवस्था मैदानाच्या आतमध्ये आणि फक्त 11 चेंडू फेकले जातापर्यंत विकास गोगले या गोलंदाजानं 2 धावा त्याने खर्च केल्यात आणि 2 सफलता. यावेळी आक्रमक असं क्षेत्रक्षण सजवलंय विकास गोगले या गोलंदाजानं. 16 धावसंख्या, 5 फलंदाज बाद झालेत. मैदानाच्या आतमध्ये अकोला संघ दडपणाकडे आहे. खूप सारं दडपण पहिल्या चेंडूपासून पाहायला मिळालं अकोला टीमकडनं. डान्सिंग डाऊन विकेट प्रयत्न केला फलंदाज विवेक यानं, तो प्रयत्न झाला असफल. चेंडू गेला निर्धाव. पुन्हा एकदा गोल्डन षटकाची समाप्ती झाली. विकास गोगलेनं 12 चेंडू फेकले, 2 धावा त्याने खर्च केल्या आणि 2 बहुमूल्य सफलता. टाळ्यांचा गजर करायचा. हा जर गोलंदाजी आवडली असेल आपल्याला तर टाळ्यांचा गजर आपण विकास गोगले या खेळाडूसाठी करायच्या. 4 षटकं संपली. 4 षटकाच्या समाप्तीनंतर अकोला टीम संघ पोहोचतोय 5 बाद 16. अर्धा संघ, निम्मा संघ मैदानाच्या बाहेर गेलाय अकोला टीमचं. पण अजूनही वेळ गेली नाही. मैदानाच्या आतमध्ये आपण फलंदाजी करत असतात. मानसिक दडपण, एक वेळ आपण शरीराने कमजोर असाल तरी चालेल, मनाने कमजोर कधीच राहू नका. यश त्यांनाच मिळत असतं ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ आणि आत्मविश्वास मजबूत असते. आत्मविश्वास या शब्दामध्ये खूप ताकद असते. संघर्ष करा. आज संघर्ष आपण केला तर उद्या आपण सामर्थ्य मिळत असतं. संघर्षाशिवाय काही नसतं, कष्टाशिवाय पर्याय नाही. आणि कष्ट जर प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नसतं. ते कष्ट मैदानाच्या आतमध्ये प्रामाणिक दाखवावं लागेल. यावेळी मैदानामध्ये अकोला टीमला, कोल्हापूर टीमनं ते आतापर्यंत दाखवलं. 4 षटकामध्ये निर्विवाद वर्चस्व या सामन्यामध्ये आतापर्यंत निर्माण केलं कोल्हापूर या टीमनं. झाला बदल नवीन गोलंदाजीमध्ये. नवीन आला गोलंदाज सुशांत साळुंके हा खेळाडू पहिला गोलंदाज. पहिला चेंडू मात्र यावेळी पंचांची वेगळी अदाकारी पाहायला मिळाली. नजाकत पंचांची पाहायला मिळाली. चेंडू आला सुबैर. धावसंख्या 17 धावफलकावर. आता मात्र हा गॅप मध्ये चेंडू मारलाय आणि यावेळी मात्र एक आत्मविश्वास वाढवणारा फटका आला. फलंदाज लखनच्या बॅट मधनं 6 धावा. डीजे अतिशय सुमधुर संगीत पुन्हा एकदा पाहायला मिळालं. 23 धावा धावफलकावर. 5 बाद 23. झुकल्या वाकड्या या गर्भिष्ठ माना. आई चेंडू सुरेख. काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बनती. अगर शिवाजी ना होते तो सुन्नत सबकी होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, अपरंपार असणारा हे पराक्रम. हाही चेंडू निर्धाव. गोलंदाज सुशांतचा पहिला चेंडू 6 धावा आल्या होत्या आणि हा चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थगित धावफलकावर राहिल्या त्या 23. पंचांचा इथे 9चा इशारा आलाय. 1 धाव. अशा रीतीने 2 धावा या चेंडूवर आल्या. 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय 25 वर. आणि फ्रीट असेल ना, फ्रीट असेल या चेंडूवर. 25 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा पंचांचा 9चा इशारा आलाय आणि यावेळी चेंडू गेला सीमारेषा पार. 4 धावा म्हणजे या चेंडूवर आल्या 5 धावा. 5 धावसंख्येने संघ पोहोचतोय 30 वर.
आणि अशा रीतीने लगातार 2 चेंडू नो झाले. 30 धावा धावफलकावर गोलंदाज मात्र यावेळी बदलण्यात आला आणि या चेंडू पुन्हा एकदा असेल फ्री हिट. फ्री हिट ऑन असेल. आता मात्र धावांना थोडासा आकार आलाय या षटकामध्ये. विजय नरावडे आणि विकास घोगळे या दोन गोलंदाजांना जखून ठेवलं अकोला संघाला. मात्र आता आलेला नवीन गोलंदाज सुशांतच्या अगेन्स्ट मात्र इथे चांगली फलंदाजी केली अकोला टीमच्या फलंदाजानं. या चेंडूवर पुन्हा एकदा फ्री हिट ऑन असेल. गोलंदाज झाला बदल. नवीन आला गोलंदाज श्रीनिवास गुरव हा नवीन गोलंदाज आला मैदानाच्या आतमध्ये. संकेत इकडे संकेत. यावेळी शपथ झाला होता फलंदाज मात्र त्यामध्ये त्याला अपयश फाईन एकदा मारण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. चेंडू सुरेख फेकला गोलंदाज श्रीनिवास गुरव यानं. चेंडू गेला निर्धाव. पुन्हा एकदा धावसंख्या स्थगित झाली ती 5-30. पाच बाद 30 धावसंख्या. त्यानंतर हा चेंडू होता. पुन्हा एकदा असं वाटलं की फलंदाज बाद होतो की काय पण तसं काही झालं नाही. क्षेत्ररक्षक थोडं पुढे हा चेंडू पडला. एक धावाली या चेंडूवर. एका धावसंख्येने संघ पोहोचतो 31 वर. वेगच्या बॅटमधनं हा फटका आला होता. 31 धावा धावफलकावर. वेग आणि लखन अशी जोडी मैदानामध्ये. लखन आतापर्यंत एक बाजू आपल्या संघासाठी नेटाने लढवतोय. अतिशय संघर्ष या परिस्थितीमध्ये आपल्या संघाची नौका ही पलीकडे नेण्याचा प्रयत्न करतोय समुद्राच्या. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला होता असं वाटत होतं पण असं वाटत असताना मात्र पंचांची इशारा येतो. पंच स्वेअरचा इशारा. पंचांची वेगळी अदाकारी आपण पाहताय. धावसंख्या धावफलकावर झाला ते 32. यावेळी एक डिफेन्स पद्धतीने खेळला. लॉंगॉनच्या रिझनमध्ये सिली लॉंगॉनच्या दिशेने हा चेंडू गेला. एकच धाव. एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 33 वर. चालू असणार हे 5वं षटक आहे आणि 5व्या षटकामध्ये आतापर्यंत धावफलकावर धावसंख्या जर बघितली तर आपण 33. पहिल्या 4 षटकामध्ये अतिशय कमी धावा होत्या मात्र या षटकामध्ये धावांना थोडासा आकार आलाय. पुन्हा एकदा कट केला चेंडू. पॉईंटच्या दिशेने चेंडू गेला. एकच धाव. एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 34. अशा अर्थाने 5 षटकं संपली. 5 षटकाच्या समाप्तीनंतर अकोला संघ पोहोचतोय 5-34 वर.
5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 34 झाल्यात. आता इथं नवीन फलंदाज एंड ही बदलला. नवीन गोलंदाज आलाय 6वं षटक घेऊन संघाचा संघनायक सचिन पाटील. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय संजय पाटील या गोलंदाजानं. आणखी एक चेंडू निर्धाव. आणि या चेंडूवर चौकार डीजे. धावसंख्या झाली ती 38. आणि हा षटकार. धावसंख्या 44 डीजे. आकार आलाय. विवेक आणि लखन या दोन खेळाडूंना चांगली साथ आतापर्यंत या सामन्यामध्ये दिली. सफल झाला पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये हा चेंडू गेला. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झालाय आणि थोडीशी चुकीचा फायदा लागेल दोन्ही फलंदाजांना घेतलाय. 2 धावा या चेंडूवर आल्या. 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय 46 वर. या चेंडूवर चांगला प्रयत्न केला क्षेत्ररक्षकानं. असं वाटलं की चौकार षटकार जातो की काय, पण तसं काही झालं नाही. प्रयत्न केला, झेल नाही मिळाला. मग चौकार आला. 2 धावा या चेंडूवर आल्या. 2 धावसंख्येने 6 षटकं संपली. 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या आहे ती मात्र 5 बाद 48. सातवं षटक घेऊन ते गोलंदाज शरद मांढरे शरद मांढरे हा खेळाडू येतोय आपल्या कोट्यामधील पहिलं आणि संघातर्फे 7वं षटक घेऊन कोल्हापूर या टीम कडनं. पुन्हा एकदा रिव्ह्यू डायरेक्ट हिट केलेला. पहिली रन कंप्लीट झाली.
इकडे लखन आहे. फलंदाज बाद. सुरेख क्षेत्रक्षण पाहायला मिळालं, डायरेक्ट हिट झालं आणि 6वा आदरा यावेळी मिळाला अकोला टीमला. धावसंख्या 49. डीजे आणि यावेळी आणखी एक सफलता मिळतोय कोल्हापूर टीमला. 7वा आदरा मिळाला अकोला टीमला 50 या धावसंख्येवर. डीजे नवीन तो फलंदाज 9व्या क्रमांकावर रवी मसने. रवी मसने येथे अशा रीतीनं 7 50 धावसंख्या धावपंकावर आणि 7 फलंदाज बाद झालेत अकोला या टीमचे. हाय चेंडू सुरेख निर्धाव. आणखी एक संधी होती, ते झेड पकडण्याचा प्रयत्न केला होता, थोडासा अपुरा पडला. अशा रीतीने 7 षटकं संपली. 7 षटकाच्या समाप्तीनंतर अकोला संघ पोहोचतोय 7 बाद 50 या धावसंख्येवर. उर्वरित 3 षटकं या पहिल्या पूर्वार्धामध्ये अजूनही बाकी असतील. या 3 षटकांमध्ये धावांचा आकार हा अकोला टीमला वाढवावा लागेल, कारण कोल्हापूर संघ एक बलवान संघ. त्या बलवान संघाच्या अगेन्स्ट फलंदाजी करत असताना आणखी धावांचा डोंगर उभा करावा लागेल. दोन्ही मातब्बर संघ अकोला आणि कोल्हापूर या 2 संघादरम्यान सामना सध्याच्या घडीला
आतापर्यंत 7 षटकं संपली आणि धावसंख्या धाबकावर 7-50. गोलंदाज झाला बदल. नवीन येतो गोलंदाज श्रीनिवास गुरव. एक धाव आहे चेंडूवर. धावसंख्या 52. 7-52 अशा धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये अकोला टीमची. त्रेपन्न धावा धावफलकावर. सुरेख चेंडू होता निर्धाव. या चेंडूवर एक धाव. 54 धावा धावपटलावर. हा वाईट चेंडू. 55 धावा धावफलकावर. धावा अशा रीतीनं 8 षटकं संपली. 8 षटकाच्या समाप्तीनंतर अकोला टीमची धावसंख्या धावफलकावर 7-55. शेवटचे 2 षटकं आहेत पहिल्या इनिंग मधील. पहिल्या पूर्वार्धामध्ये 2 षटकं, धावसंख्या 55. येणारे 12 चेंडू हे दोन्ही संघासाठी अतिशय महत्वपूर्ण असतील. खास करून अकोला टीमला हे 2 षटकं खूप महत्वाचे, कारण 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा येणं हे अत्यंत गरजेचं असेल. अकोला या टीमला 55 धाव संख्या धावफलकावर. गोलंदाजीमध्ये झाला बदल. नवीन आला गोलंदाज शरद मांढरे. पुन्हा एकदा आपल्या कोट्यामध्ये दुसरं आणि संघातर्फे 9वं षटक घेऊन होत आहे शरद मांढरे हा गोलंदाज. यावेळी हा फटका बसलाय असं वाटलं असताना मात्र चेंडू जातो सीमारेषेच्या डोक्यावरनं. 6 धावेसाठी पंचांचा इशारा. 6 धावा. डीजे करालाय. 6 धावसंख्या संघ पोहोचतो 61 वर. अशीच फलंदाजी सामन्यामध्ये करावी लागेल.
हा चेंडू षटकाराला मानसिक दडपण क्रिएट केलं गोलंदाज शरदनं आणि चेंडू फेकला निर्धाव. धावसंख्या स्थगित धावफलकावर राहिली ती 7 बाद 61. सात बाद 61 नंतर पुन्हा एकदा आणखी एक षटकार. धावसंख्या 67. डीजे एक धावसंख्या या चेंडूवर आली. एका धावसंख्या संघ पोहोचतो 68 वर. धावेनंतर मात्र आणखी एक सफलता. आणखी एक फलंदाज बाद. 8वा हादरा मिळाला अकोला टीमला 68 या धावसंख्येवर. डीजे जब तक ये दम है कोई नहीं. अतिशय सुंदर गीत डीजेच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. 68 धावसंख्येवर 8वा फलंदाज बाद झाला. 10व्या क्रमांकावर येतो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शिशिन राठोड. हा खेळाडू येतोय राठोड सारखं कामगिरी करावं लागेल. 68 धावा धावफलकावर. हा चेंडू कार्पेटच्या साईड ट्रॅव्हल केला कबू कॉर्नरच्या रिझन मध्ये मिड विकेटच्या दिशेनं. एकच धावसंख्या झाली ती 69. अशा रीतीनं 9 षटकं संपली. 9 षटकाच्या समाप्तीनंतर अकोला टीमची धावसंख्या धावफलकावर झाली ती 69. आता मात्र शेवटचे 6 चेंडू असतील पहिल्या पूर्वार्धामधील पहिल्या सत्रामधील शेवटचे 6 चेंडू कशा प्रकारे जातील दोन्ही टीमसाठी बघायचे आहे. गोलंदाजीमध्ये झाला पुन्हा एकदा बदल. नवीन येते गोलंदाज शिवा करवडे हा खेळाडू येतोय आपल्या कोट्यामधील पहिलं आणि संघातर्फे शेवटचे षटक घेऊन धावफलकावर धावसंख्या झाली ती मात्र 8 बाद 69. 8 बाद 69 अशी धावसंख्या आपण धावपट्ट्यावर पाहताय. अतिशय वेगावर चेंडू होता. वेगावर सवार होता हा गोलंदाज आणि चेंडू फेकला त्याने मात्र निर्धाव. धावसंख्या स्थगित राहिली ती धावफलकावर 69. असं वाटलं होतं अकोला संघ या सामन्यामध्ये कदाचित लवकर ऑल आउट होईल पण तसं काही झालं नाही. मधल्या फळीमधील खेळाडूंना डाव सावरला. सन्मानजनक स्थितीमध्ये आतापर्यंत नेऊन ठेवले या संघाला. 69 धावानंतर हा एक फटका खेळला काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये. एकच धाव मिळाली. एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 70 या धावसंख्येवर. 8 फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलेत आतापर्यंत अकोला या टीमचे. शेवटचे 4 चेंडू पहिल्या पूर्वार्धामधील पहिल्या सत्रामधील शेवटचे 4 चेंडू असतील. हा सुद्धा अतिशय वेगवान चेंडू होता. चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थगित राहिली ती धावफलकावर 70.
शेवटचे 3 चेंडू पहिल्या सत्रामधील. ढकलून दिलाय फलंदाजानं पॉइंट क्षेत्रामध्ये. एकच धाव. थोडासा थ्रो खराब आला आणि त्याचा फायदा घेतला. दोन्ही खेळाडूंना 2 धावा या बॉलवर. 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय 72 वर. धावसंख्या धाबळकावर. पुन्हा एकदा त्या दिशेने खेळलाय. 1 धाव. 73 धावा धाबळकाव झाल्यात. आता मात्र ह्या पहिल्या सत्रामधील शेवटचा 1 चेंडू. नंतर हा शेवटचा चेंडू होता. झेलवर प्रयत्न चालू आहे मात्र झेल घेऊ शकला नाही. 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावसंख्येने पहिला पूर्वार्ध संपला. पहिल्या पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर अकोला संघ पोहोचतोय 8 बाद 75 आणि 76 धावांचं आव्हान समोर ठेवले कोल्हापूर संघासमोर. तिथपूर्वी आपण थोडीशी रजा घेऊया. एक रन शॉट आहे नाही ना. नाही. 2 धावा या 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय 75 वर आणि 76 धावांचं आव्हान समोर असेल कोल्हापूर संघासमोर. बघूया 76 धावांचं आव्हान येणाऱ्या काळामध्ये कसं पार होईल. संकेतला मला असं वाटलं होतं की कदाचित लवकर ऑलआउट होतील अकोला संघ, मात्र मधल्या फळीतील खेळाडूंना डाव सावरला. अनेक सन्मानजनक स्थितीमध्ये संघाला पोहोचवले म्हणजे गोलंदाजांना चान्स ठेवला आतापर्यंत या सामन्यामध्ये. तत्पूर्वी थोडंसं मी रेस्ट घेतो.
ज्या सुरुवातीची गरज अकोला टीमला होती ती सुरुवात गोलंदाज अमोलनं करून दाखवली. पहिल्या चेंडूवर एक सफलता मिळवून दिली. बाद झाला. फलंदाज मैदानाच्या बाहेर गेला. अनिकेत मैदानाच्या आतमध्ये आलाय. नवीन फलंदाज शिवानंद करवडे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. संघाची बाजू सावरासाठी कशा प्रकारची फलंदाजी करेल. 76 धावांचं आव्हान असताना 1 धावसंख्येवर 1 फलंदाज बाद झालाय. डिफेन्स निर्धाव चेंडू. इथे झालं काय मात्र लगातार आणखी एक सफलता पाहायला मिळते अकोला टीमसाठी. सेम कंडिशन ज्या कंडिशन मध्ये आपण कोल्हापूर संघाच्या अगेन्स्ट अकोला टीमला पाहिलं तशाच प्रकारची गोलंदाजी यावेळी अकोला टीमने झाली आणि पुन्हा एकदा धक्क्यावर धक्के देताची सुरुवात पाहायला मिळाली. कोल्हापूर संघ गेला बॅकफुटवर. डीजे आतमध्ये आला. 4थ्या क्रमांकावर श्रीनिवास गुरव हा फलंदाज पुन्हा एकदा संघ अडचणीमध्ये गेला. दाखवून देतो अकोला संघ की 76 धावांचं जरी आव्हान असलं तरी आम्ही सुद्धा कच्च्या गुरुचे चेले नाही आहेत. आम्ही सुद्धा हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत येऊन ठेवणार आणि हा सामना चित्र बदलण्याची ताकद आमच्या मनगटामध्ये आहे असं दाखवतोय हा गोलंदाज अमोल. 2 चेंडू फेकले. 3 चेंडू फेकले आतापर्यंत. 2 सफलता या खेळाडूने मिळवल्यात. हा चेंडू कट केला फलंदाजानं. चांगलं क्षेत्ररक्षण केलं. 1 धाव 1 धावसंख्येनं खातं खोललं आहे श्रीनिवास गुरवनं आणि संघाला पोहोचवले 2 बाद 2 वर. आता विकास गुगळे हा खेळाडू स्ट्राईकला आलाय. सलामीचा फलंदाज ज्यानं मागच्या सामन्यामध्ये 72 धावांची नाबाद खेळी करून आपल्या संघाला जिंकून दिलं होतं तो हा खेळाडू यावेळी मैदानामध्ये आला. स्ट्राईक घेतोय. खूप साऱ्या आशा या संघाच्या असतील का रणमशीन कोल्हापूर टीमची. विकास गोगळे हा खेळाडू 2 बाद 2 अशी नाजूक अवस्था कोल्हापूर टीमची झालेली आहे. सोडून दिला हा चेंडू. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थगित राहिली 10 फलकावर. कॅल्क्युलेट क्रिकेट पाहायला मिळतोय. हा चेंडू आडवाटने खेळला मात्र यावेळी गॅप शोधला आणि चेंडू सोडले डीप बॅकवर्ड स्क्वेअर दिशेने. सी मारेच्या पार 4 धावा. डीजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कोल्हापूर संघ पोहोचतोय 2 बाद 6. विकासनं आपल्या 4 धावसंख्येनं स्वतःचं खातं खोललं. संघाला 6 धावसंख्या पोहोचवलंय. नवीन आला गोलंदाज पवन वैतकर
पोहून आलाय नवीन गोलंदाज. बदली खेळाडू आतमध्ये आलाय. उलटा चेंडू होता, या चेंडूला भिरकावलाय सीमारेषा पार. चौकार चौकार येतोय. चौका 10 धावा धावकावर. दिसत नाहीये 2 मिनिट दिसत नाही आपला. धावसंख्या पोहोचली 16 आणि या सामन्यामध्ये जो संघ सगळ्या चालू असणाऱ्या सामन्यामध्ये ज्या संघाचा नेट रन रेट चांगला असेल त्या संघाला बाय दिली जाईल याची नोंद सर्व संघांनी घ्यायची. सेमीफायनल मध्ये बाय दिली जाईल. एक धाव या चेंडूवर एका धावसंख्येने संघ 17 वर पोहोचलाय. आता मात्र चांगली सुरुवात केली फलंदाजानं. फलंदाज श्रीनिवास गुरव याने एक चौकार एक षटकार मारला आणि संघाला पुन्हा एकदा जी अडचण होती त्या अडचणीमध्ये बाहेर काढण्याचं काम कोल्हापूर टीमसाठी या फलंदाजाने केलं. धावसंख्या 2/17. आणि इथं झाले काय मात्र ज्या विकेटची होती गरज अकोला ती विकेट मात्र इथं मिळवली गोलंदाजाने. विकास गोगडे हा टीम बाहेर. डीजे आता मैदानाच्या आतमध्ये जाते 5व्या क्रमांकावर संघाचा संगणक संजय पाटील. संघाचा संगणक संजय पाटील अशा खडतर परिस्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये गेलाय. 17 धावसंख्या धाबळकावर 76 धावांचं आव्हान असताना अजूनही 49 धावांची गरज असेल या सामन्यामध्ये. एक धावसंख्या 18.
या चेंडूवर एक धाव. धावसंख्या पोहोचली ती 19 वर. अजूनही 57 धावांची आवश्यकता आहे. 48 चेंडू आणि 57 धावा हे समीकरण म्हणजे 8 षटकामध्ये अजूनही 57 धावांची गरज असेल कोल्हापूर या टीमला. म्हणजे हे दुतर्फा असा सामना आहे. 19 धावसंख्येवर 3 फलंदाज बाद झालेत. महत्वाचे फलंदाज मैदानामध्ये असणारे 2 फलंदाज श्रीनिवास गुराव आणि संजय पाटील. या 2 खेळाडूंवर खूप साऱ्या आशा असतील कोल्हापूर टीमच्या आणि गोलंदाजी करत असताना अमोल या गोलंदाजावर खूप सारा विश्वास अकोला टीमचा असेल मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे अमोल ही संघाचा संगणक आहे आणि एका बाजूला संजय पाटील हाही संघाचा संगणक. संगणक ही भूमिका अतिशय महत्वाची असतं. महेंद्रसिंग धोनी हा नाव जर बघितलं झारखंड सारख्या छोट्याशा राज्यामध्ये आलं आणि आज मात्र एक मोठं नाव ज्यानं कमवलं महेंद्रसिंग धोनी या संगणकाच्या कामगिरीमध्ये. म्हणूनच संगणकाची भूमिका या सामन्यामध्ये ही खूप महत्वाची आहे. अमोल आपल्या कोट्यामध्ये दुसरं आणि संघातर्फे तिसरं षटक घेऊन ते गोलंदाज अमोल. समोर असणारा फलंदाज श्रीनिवास गुरव. सुरेख चेंडू फेकतो. एकच धाव. धावसंख्या 20. सुरेख गोलंदाजी अमोलची. अमोलचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी पंचांचा बाईचा इशारा आला. कारण पहिल्या षटकापासून अमोलनं अतिशय सुरेख गोलंदाजी केली. फिरकीचा जादूगर ज्या प्रकारची गोलंदाजी मोतिया मुरलीधरन श्रीलंकाचा खेळाडू ज्याप्रमाणे करायची गोलंदाजी त्या प्रकारची गोलंदाजी ऍक्शन आपण थोडंफार पाहायला मिळतंय अमोलची. धावसंख्या धाबळकर 21. पुन्हा एकदा आडव्या बॅटने पॅडल स्लिपचा प्रयत्न केला. एकच धाव. संघ पोहोचते 22 वर. डिफेन्स चांगला चेंडूला सन्मान. संगणकाच्या अगेन्स्ट संगणक गोलंदाजी करतोय. फलंदाजी संगणक संजय पाटील करतोय तो गोलंदाजी संगणक अमोल करतोय. धावसंख्या स्थगित आहे ती 22 वर. पुन्हा एकदा पॉइंट टाकण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागून स्लिप मध्ये चेंडू गेला. एकच धाव मिळाली. एका धावसंख्येला संघ पोहोचतोय 23 वर. नंतर मात्र आलेला हा एक षटकार. धावसंख्या पोहोचतोय 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 29. डीजे
पुन्हा एकदा येतोय नवीन गोलंदाज शशीन राठोड. हा खेळाडू येतो 29 धावसंख्या धाबळकावर. दिशा दिली चेंडूला. एक धाव. या चेंडूवर एका धावसंख्या संघ पोहोचतो 31 वर. एक धाव आहे चेंडूवर. 32 धावा धाबळकावर. हा चेंडू सुद्धा सुरेख. धावसंख्या स्थगित धाबळकावर. इथे फटका बसला असं वाटतंय, मात्र गॅप मध्ये चेंडू पडला. एकच धाव. अशा रीतीनं 4 षटकं संपली. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाबळकावर धावसंख्या झाली ती 3-33. अमृत तुडेच्या आम्हाला पण अर्थ बरं होईल. 33 धावा धाबळकावर. 3-33. आता मात्र येणारे 36 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता सामन्यामध्ये असेल कोल्हापूर टीमला. खूप चांगला स्पर्धा सामना होताना दिसतोय. गोलंदाजीमध्ये झाला बदल. गोपाळ नवीन आला गोलंदाज. गोपाळ हा खेळाडू. हा चेंडू गॅप मध्ये मारलाय. पाहायचं काय होतं. क्षेत्र थोडंसं खराब झालंय. याचा फायदा घेतला. 2 धावा मिळाल्या. 2 धावसंख्येने संघाची धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या झाली 35.
पुन्हा एकदा हा चेंडू कट केलाय. एकच धाव. एका धावसंख्येने संघ 36 वर पोहोचलाय. 34 चेंडू आणि 40 धावांचं समीकरण राहिलं या सामन्याचं. थँक्यू. आम्हाला चहा आलेला आहे त्याबद्दल मनापासून आभार. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी गोपाल. या गोलंदाजी पुन्हा एकदा हाही चेंडू निर्धाव. लगातार 3 चेंडू निर्धाव आणि या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात गोपाल यानं. अशा अर्थाने 5 षटकं संपली. धावसंख्या दाबळक झाल्यात त्या 3 बाद 37. अजूनही 40 धावांची आवश्यकता असेल ना. धावसंख्या झाल्या धावफलकावर. आता येणारे चेंडू असतील 30 आणि 39 धावांची आवश्यकता असेल या सामन्यामध्ये. 30 चेंडू 39 धावा. आता एंड यावेळी मात्र चेंज झालाय. नवीन आला गोलंदाज प्रवीण आलाय. 30 चेंडू 39 धावा उभारायच्या आहेत यावेळी.
प्रवीणचा हा चेंडू पुन्हा एकदा एकेरी धाव. एका धावसंख्येने संघ पोहोचतो 38 वर. धाराशिव औरंगाबाद धाराशिव श्रीनिवास खेळतो वैयक्तिक. अठरा चेंडू 27 आणि इथे झालं काय आणखी एक महत्वाचा विकेट. संघाचा संगणक संजय पल्ली गेला बॅक टू पॅव्हिलियन. चौथा हदरा कोल्हापूर संघाला मिळालाय. मैदानाच्या आतमध्ये येतो नवीन फलंदाज 6व्या क्रमांकावर अभिजित मोरे. संघ पुन्हा एकदा अडचणीमध्ये येतो. 76 धावांचं आव्हान सहजरित्या पार होईल असं वाटलं असताना मात्र अकोला संघाची गोलंदाजी अतिशय सुरेख राहिलं. जशाच तसे उत्तर या सामन्यामध्ये पाहायला मिळालं अकोला टीमकडनं. नवीन आलेला फलंदाज अभिजित मोरे. यावेळी मात्र क्या बात, अतिशय सुंदर फटका पाहायला मिळाला. अभिजितच्या मोरेच्या बॅट बंद उत्तुंग असा षटकार. डीजे .45 धावा, 45 धावा, 4 फलंदाज बाद. पुन्हा एकदा हा चेंडू गॅप मध्ये खेळला. फाईन सीझन मध्ये सी माराशा पार. आणखी एक आत्मविश्वास वाढणारा चौकार अभिजित मोरच्या बॅटमधनं. डीजे चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये अजूनही असेल. 49 धावसंख्या धाबळकावर. तंत्रशुद्ध खेळ पाहायला मिळतो. 1 धावसंख्या पूर्ण, 2चा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा सहज पूर्ण. अशा अर्थाने कोल्हापूर टीमचं अर्धशतक सादर झालंय. या सामन्यामध्ये 51 धावा झाल्यात. आता समीकरण राहिलं 24 चेंडू आणि 25 धावा असं समीकरण या सामन्याचं राहिलंय. फाईट मात्र सामना नक्की झाला आतापर्यंत.
नवीन आला गोलंदाज पुन्हा एकदा सिशिन. हा चेंडू मात्र गॅप मध्ये खेळलाय. चेंडू जातो सीमारेषा पार. श्रीनिवास बॅटमधला चौकार. डीजे एक धाव या चेंडूवर. एका धावसंख्येने संघ पोहोचतो 56 धावसंख्येवर. 20 धावांची आवश्यकता. 22 चेंडू. आणि हाही चेंडू जाईल सीमारेषा पार. 4 धावा. धावसंख्या धाब्यावर 4 बाद 60. डीजे एकच धाव. धावसंख्या धावते 61. हा चेंडू एक चांगला फटका खेळला फलंदाज. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र 2 धावसंख्या रोखू शकला ना. 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय 63 वर. अजूनही 14 धावांची 13 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये. हा कदाचित फटका बसला असं वाटतंय. आणि मात्र इथं फटका बसला. फलंदाज बाद झाला की ज्या फलंदाजानं एक बाजू लावली आणि मात्र 34 धावसंख्या आपल्या संघासाठी उभारल्यात आणि संघाच्या या कामगिरीमध्ये चांगलं कार्य केलं तो श्रीनिवास गुरव हा फलंदाज बाद झाला आहे. डीजे श्रीनिवास बाद झाल्यानंतर मैदानामध्ये येतोय शरद. हा फलंदाज मैदानामध्ये येतोय. अजूनही 18 चेंडू आणि 13 धावा हे समीकरण या सामन्याचं राहिलंय. एका बाजूला अभिजित मोरे हा खेळाडू 5 चेंडू खेळलाय. 17 धावसंख्या ज्यानं उभारल्यात. ज्यामध्ये एक उत्तुंग असा षटकार 2 चौकार आपल्या खेळामध्ये या खेळाडूंनी खेळलेत. असं हा अभिजित मोरे. 18 चेंडू आणि 13 धावांचं समीकरण अजूनपर्यंत बाकी आहे. नवीन येते गोलंदाज गोपाळ.
त्याने पहिलं षटक अतिशय सुरेख फेकलं होतं. फक्त 4 धावा त्याने खर्च केल्या होत्या. हा चेंडू पंचांचा स्वेरचा इशारा. आता मात्र 1 धावसंख्या मिळाली. एका धावसंख्येने संघ पोहोचते 64 वर. नंतर हा चेंडू मात्र उत्तुंग असा षटकार येतोय. अभिजित मोरेच्या बॅट बंद. 6 धावसंख्येने संघ पोहोचतोय 70 धावसंख्येवर. डीजे या सामन्यामध्ये राहिली. हा पुलटा चेंडू पंचांचा नोचा इशारा आलाय आणि मात्र इथे 1 धाव पूर्ण आणि 1 नो अशर्तीने 2 धावा अशर्तीने हा सामना विजय होतोय. कोल्हापूर टीम हार्दिक अभिनंदन कोल्हापूर टीमचं आणि हार्दिक आभार.